नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर काल दिनांक 27 नोव्हेंबरला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता आणि तो मी दरवर्षी करते. सो आज त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आदल्या दिवशी जे काही बेडशीट्स वगैरे आहेत ते सगळं काही धुवून ठेवलं होतं आणि हो, मला बऱ्याच वेळ माझं स्किन केअर विचारलं जातं, तर म्हटलं आत्ता मी करतच होते आणि माझं जे काही मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करत होते. म्हटलं हे देखील सांगावं. तर मी यूज करते न्यूट्रोजिनाचं हे सिरम आणि याची देखील एक क्रीम येते म्हणजे लोशन. तर त्या दोन्ही गोष्टी मी यूज करते. माझ्या स्किनमध्ये खूप छान फरक पडलेला आहे. काही जे स्किन केअरचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसे की हे सिरम वगैरे आहेत तर याच्याने आहे ना तुम्हाला दुसरं काही क्रीम लावायची गरज पडत नाही. माझ्या चेहऱ्यावरती एक ग्लो आणि एक शाईन जो आहे ना तो याच सिरममुळे येतो. सो मी जास्त काही चेहऱ्याला लावत नाही घरामध्ये असल्यावरती तरी. बाहेर जाताना कॉम्पॅक्ट वगैरे यूज तर आपण सगळेच करतो. सो अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे आणि मी लिटरली सांगते माझे ब्लँकेट्सपासून सगळं काही धुवून घेतलेलं होतं आणि मला आज साडी देखील नेसायची होती, पण सकाळची सगळी कामं आहेत ना होत नाहीत साडीमधून, म्हणून पहिले ड्रेस काढून घालून घेतला आणि रांगोळी वगैरे जी काही तयारी आहे किंवा जे काही देवपूजा आहे, माझी देवपूजा देखील मी अशीच पटकन करून घेतली. सगळी भांडी जी आहेत ती मला घासून घ्यायची होती पितांबरीने, ती घासून घेतली आणि मगच नंतर मी फक्त पूजेसाठी साडी नेसली. नाही म्हटलं आदल्या दिवशी किती तयारी केली ना तरी ज्या दिवशीची पूजा असते किंवा काही असतं ना नवीन काम रोजच्या रुटीनपेक्षा तर थोडंफार तरी इकडे तिकडे होतंच आणि 2 मुलांमधून एवढं सगळं मॅनेज करणं मला खरंच खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे मला पूजेसाठी बराच उशीर झाला. पण हे जे काही मी करते ना म्हणजे मला असं वाटतं की आपला जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. सो कधी का होईना पूजा ही करणं महत्त्वाची आहे. थोडासा इकडे-तिकडे उशीर सगळ्यांचाच होतो, पण ठीक आहे. आणि पहिला गुरुवार होता. वस्तू सगळ्या शोधून घ्यायच्या होत्या आणि नंतर त्या सगळ्या साफ करून घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळे वेळ तर लागणारच होता. सो पहिले मी इथे रांगोळी काढून घेते. रांगोळीसाठी जनरल नॉर्मल आपली ही जी उंबरठ्याची रांगोळी आहे ना, तशीच प्रेफर करते. उंबरठा पूजन करायला फक्त मी फुलं आणि धूप लावून घेतलेली आहे, दुसरं काही नाही. तर इथे आहे ना, इतकी हवा सुटली होती. तुम्हाला पहिलेच काही शॉर्ट्समध्ये लक्षात आलं असेल, खिडकी खोलल्यावरती एवढी हवा सुटली होती. म्हणजे रांगोळी आहे ना, अक्षरशः काढतानाच एवढी उडत होती. तर म्हटलं इथे उंबरठा पूजनसाठी मला फुलं ठेवायची होती किंवा पाकळ्या टाकायच्या होत्या उंबरठ्यावरती. पण नाही जमलं कारण ते सगळंच इतकं उडत होतं. सो म्हटलं जसं जमेल तेवढं तरी किंवा थोडा वेळ तरी का होईना फुलं राहतील. पाकळ्या ठेवायचा प्रयत्न केला, पण त्या राहतच नव्हत्या. आरूचा टिफिन दिल्यानंतर सगळ्यात पहिले मी देवपूजा करून घेतली. तर सगळी देवं जी आहेत ना ती मी पितांबरीने घासून घेतलेली आहेत आणि सुकवायला मी इथे टेबलवरती ठेवले होते. पूजेचं जे काही सामान आहे देवीचं वगैरे ते मी एक साईडला ठेवलेलं आहे. सगळी पावलं, माझी जी चांदीची समई आहे ती मी व्यवस्थित क्लीन करून घेतली होती. ही सगळी तयारी मी केली ना, त्याच्यानंतर फक्त पूजेला बसल्यानंतर फक्त वस्तू मला घ्यायच्या होत्या. नाहीतर काही वस्तू आहेत ना त्या इकडे तिकडे राहून जातात आणि लक्षात राहत नाही. सो त्यासाठी हे सगळं सामान टेबलवरती ठेवलं आणि स्पृहा आहे त्याच्यामुळे सगळं काही मला टेबलवरतीच ठेवायला लागतं. तर इथे मी मांडणी करून घेणार आहे. चौरंग देखील मी लावून ठेवलेला आहे आणि देवपूजा मी पटकन करून घेते आणि त्यानंतर जी काही मार्गशीर्षची माझी तयारी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. तर यावेळेस काहीही वेगळं नाही करायचा हा विचार केला होता कारण ऑलरेडी खूप उशीर झाला. पण म्हटलं नाही, असंच तर करता येणार नाही, थोडंफार तरी काहीतरी करावं. म्हणून मंदिराला ह्या ज्या माझ्या लाल आणि पिवळ्या ज्या माळा आहेत ना, ज्या मी प्रत्येक डेकोरेशनला वापरते, त्या मंदिराला छान अशा मी लटकवून घेतल्या. काही ना काही म्हटलं तरी ही एक छोटीशी तरी गोष्ट मी करूच शकते. कारण असंच जर पूजा मांडली ना तर ते मला देखील पूजा केल्यासारखी वाटत नाही. सो त्यासाठी
इथे आहेत ना, मी ही जी चिकटपट्टी आहे ना ती लावून घेतली आणि पटापट ह्या ज्या माळा आहेत ना त्या लावून घेतल्या. खूप सुंदर दिसत होतं मंदिर आणि असं काही केल्यानंतरच असं वाटतं की काहीतरी वेगळं किंवा काही पूजा वगैरे केलेली आहे. सो ह्याला असा छान असा मंदिरासारखा मी लूक दिलेला आहे. तर खरंच असं ॲक्च्युअल मंदिराचा जो फील आहे ना तो येत होता. छान वाटत होतं. साडी नेसून या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत, पण ठीक आहे म्हटलं, करायचं तर होतं म्हणून केस बांधून घेतले आणि पटकन ही सगळी काही तयारी आहे ती करून घेतली. तर हे असं माझं देवघर कसं वाटतं तुम्ही मला नक्की कमेंटमधून सांगा. तर चला, पूजेची सगळी तयारी केली होती, त्याच्यामुळे त्यानंतर पूजेला मला एक 10 ते 15 मिनटं, म्हणजे मांडणीला मला सिरियसली सांगते एक 10 ते 15 मिनटंच लागली. कारण जे काही मला पाटावरती मांडणी करायची होती, जे काही आसन घ्यायचं होतं, किंवा मला जी मुखवटा बसवायचा होता, साडी नेसवायची होती, ते सगळं काही माझं प्लॅन होतं. सो त्यामुळे मला खूप कमी वेळ लागला. तर मुखवटा आणि देवीचे काही वस्त्र जे आहेत ना, साडी म्हणा, तर हे सगळं काही मी मागच्या वर्षी खूप छान असं घेऊन ठेवलं होतं. त्याच्यामुळे यावर्षी काही वेगळंच असं मी खरेदी केलेलं नाही आहे. कारण हे जे वस्त्र आहे म्हणजे साडी आहे आणि देवीचा जो मुखवटा आहे ना, तो खरंच इतका सुंदर आहे आणि इतका रेखीव आहे ना, तुम्ही इथे बघूच शकताय. आणि हो, मला आता आहे ना याची इतकी सवय झालेली आहे मुखवटा लावायची. सो त्यामुळे म्हटलं की दुसरा कुठला साईजचा मुखवटा आणि मग त्याच्यासाठी परत काही मला वेगळं काही करायला नको, म्हणून मी जसं माझं मागच्या वर्षीचं होतं तसंच मी ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये मला आता जी ज्वेलरी आहे ती माझ्याकडे आता जी नवीन नवीन आपण घेतच असतो ती घालून घेणार होते. सो ही जी ज्वेलरी आहे ना ती ह्या साडीवरती इतकी सुंदर दिसत होती, म्हणजे काय सांगू तुम्हाला. इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना देवीचं रूप बघितल्यानंतर. पूर्ण म्हणजे त्या मुखवट्याला, त्या कानातल्यांना आणि त्या नथीला वगैरे सगळं काही असं मॅच झालं होतं. आणि हो, हे जे माझं मंगळसूत्र मोठं आणि छोटं जे आहे ते माझं नवीनच आहे आणि ते मी आत्ता देवीला घालणार आहे आणि हे सगळं माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे दोन्ही देखील. तर हे मी माझे सणावारासाठी घालते. तर आज म्हटलं मी माझ्या देवीसाठी घालावं, तर खूप सुंदर असं रूप दिसत होतं देवीचं. तर हे माझे जे दोन्ही मंगळसूत्र आहेत ना, ते स्पृहा व्हायच्या आधी मी घेतले होते आणि खरंच ही जी डिझाईन आहे ना, तेव्हा इतकी नवीन होती आणि मी हे खूप मोठं घेतलं होतं. म्हणजे आत्ता सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे, तर असं वाटतं की अरे वा, आपण ही खरंच खूप छान अशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो खरंच देवीचं जे रूप आहे ना, ते मंगळसूत्रानंतर इतकं निखरून आलं होतं, इतकं सुंदर दिसत होतं ते. नेहमीप्रमाणे देवीची जी ओटी आहे ती मी या छान अशा माझ्या मागच्या वर्षी घेतलेल्या सुपामध्ये ठेवून घेते. आणि हो, मला हे ना आपलं जसं खण साडी मिळते ना ओटीमध्ये, तसं मला चौकोनी असं फोल्ड करायचं होतं. सो ते मी ट्राय करत होते आणि एक खूप वेळाने ते असा चौकोनी असा शेप आला. चौकोनी शेप तर येत होता, पण मला 2 कलरमध्ये असं माझं जे ब्लाऊज पीस आहे ना तो दाखवायचा होता आणि अशा पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे. तर जसं आपला आधीच्या पद्धतीने ओटी भरायचे तसे छान असं सुपामध्ये सगळं काही घेऊन घेते. आणि याच्यामध्ये ऑलरेडी माझी जी काही ओटीचं सामान लागतं ते सगळं काही ठेवलेलं आहे. सोबत इथे बांगड्या घेतलेल्या आहेत आणि हो, इथे मी खाली मांडणी करते आणि जास्त काही मी इथे रांगोळी वगैरे नाही काढू शकले. खूप कमी असं मी यावेळेस देवीच्या समोर जी काही मांडणी आहे ती ठेवलेली आहे. तर इथे हळदी कुंकू म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वाण आपण म्हणतो, म्हणजे देवीचा जो मोठा दागिना आहे तो. सो ही अशा पद्धतीने यावर्षीची मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची मांडणी होती.